एकटे पडले असाल तर हे ऐका, जीवन बदलून टाकणाऱ्या गोष्टी. नमस्कार मित्रांनो. इतकं प्रेम कोणी कोणावर करत नाही, मरणाऱ्याबरोबर कोणी मरत नाही, हे जगातलं सर्वात मोठं सत्य आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी रडत असाल किंवा दुःखी होत असाल तर कदाचित ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी मूर्खता आहे. जो जन्माला आला त्याला मृत्यू हा अटळ आहे. जन्माला आलेला कोणीही अमरत्व घेऊन आलेला नसतो. प्रत्येकाची वेळ कधी ना कधी येणार आहे. काही दुःख असे असतात त्यांना काही कालावधी जाऊ देणे हाच पर्याय असतो. काही कालावधीनंतर जखमा भरून निघतात, तर काही जखमा अशा असतात त्या कधीच भरत नाहीत. म्हणून मग आपण ठरवायचं, जेवढं आयुष्य आपलं आहे ते हसत हसत जगायचं की रडत. कुठला क्षण शेवटचा असेल माहीत नाही, म्हणून प्रत्येक क्षण हा जगायला शिका. पूर्वी जिथे MRFचा लोगो सचिनच्या बॅटची शोभा वाढवायचा, आता तिथेच तो लोगो विराटच्या बॅटवर दिसतो. पूर्वी भारतीय जनता पार्टी ही दोन लोकांच्या आजूबाजूला फिरायची आणि आता ही त्यांच्याच आजूबाजूला फिरते. पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान आणि धनसंपत्ती कधीच स्थायिक राहत नाही. कोणतीही शक्ती कायमस्वरूपी राहत नाही. सन्मान हा नेहमी काळ आणि परिस्थितीचा असतो आणि माणूस तो आपला आहे असं समजतो. जगात कितीही मोठा माणूस असो, कितीही प्रसिद्धी असो, एक दिवस असा येतो की लोक त्याला विसरून जातात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून रडत राहता. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे दुःखी होण्याऐवजी आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. जीवन हे चांगल्या आणि वाईट गोष्टींचं मिश्रण आहे. प्रत्येक माणूस काही गुण आणि काही दोष घेऊन बनलेला असतो, म्हणूनच तो चांगल्या आणि वाईट अनुभवातून जात असतो. कधी जीवनाचं एक सुंदर स्वप्न माणसासाठी एक कडवट सत्य बनून जातं. यश मिळालं तरी ते फिकं वाटतं जेव्हा कोणी त्याच्या शुभेच्छा देणारं नसतं, आणि तेच एखाद्या माणसाला अपयश सुद्धा सुंदर वाटतं जेव्हा त्याच्यासोबत कोणी आपलं असतं. पहा, बिनकामाची चिंता करत का तुमचं अमूल्य आयुष्य वाया घालवत आहात? आयुष्यात हरवलेलं धन, हरवलेलं शरीर आणि हरवलेलं प्रेम पुन्हा मिळू शकतं, पण हरवलेला वेळ कधीच परत मिळू शकत नाही. तणावात जगून मृत्यू येण्याआधीच का मरताय? लक्षात ठेवा, चिंता ही चितेसारखी असते. या जगात आपण भाग्य घेऊन येतो आणि कर्म घेऊन जातो. म्हणूनच लोक काय म्हणतील हे विचारण्याऐवजी देव काय विचार करेल हे विचार करून जगा. विचार करा, जर जीवनात वेदना नसत्या तर आपण त्या भावनेला कधीच समजू शकलो नसतो. ज्या भावनेत आपल्याला आनंद मिळतो, ज्या दिवशी आयुष्यातले सगळे दुःख संपतील, त्या दिवशी जीवन खूप कठीण होईल. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट किंवा भरपूर पैसे मिळतात तेव्हा त्या गोष्टीची समाधानता काही काळासाठीच टिकते, पण मनाला चालत राहण्यासाठी, जगत राहण्यासाठी नवा तणाव आणि नवी समस्या लागतेच. पहा, आयुष्याने प्रत्येकाला वेदना दिल्यात. असा एकही माणूस नाही जो या जगातून वेदनेतून सुटला आहे. आयुष्यात वेदना मिळणं स्वाभाविक आहे, पण त्यावर दुःखी होणं हे तुमच्या हातात आहे. आयुष्य हे आईस्क्रीम सारखं आहे. तुम्ही खाल्लं तरी वितळेल आणि नाही खाल्लं तरी वितळेल. कोणीतरी फार छान म्हटलं आहे, जसा वेदना तशी अवस्था असते. प्रत्येक ऋतू माणसाच्या आतच असतो. दुःखी होणं किंवा आनंदी राहणं हे सगळं आपल्या हातात असतं. पण तरीही जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे, तर लक्षात ठेवा, वेदना असणं, दुःख असणं हे जीवनासाठी खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेदना एक धडा देते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला सुखापासून वंचित न ठेवता दुःखापासून वाचू शकत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, समाधानी राहा आणि तुमच्या वर्तमान क्षणाचा आनंद घ्या. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.